महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। भूमी अभिलेखचे कर्मचारी संपावर। जमिनीची मोजणी आणि हद्द निश्चिती करणाऱ्या भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। समान काम समान वेतन या तत्वानुसार तांत्रिक वेतन श्रेणी लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्यव्यापी असहकार आंदोलन करण्याचा निर्णय भूमी अभिलेख कर्मचारी कृती समितीने घेत आजपासून आंदोलन सुरू करण्यात आले। याबाबतचे निवेदन 18 फेब्रुवारी रोजी माहूरचे तहसीलदार अभिजित जगताप यांना देण्यात आले। भूमी अभिलेख विभागाचा कणा असलेल्या भूकरमापक पदासाठी शैक्षणिक पात्रता अभियांत्रिकी पदविका आहे। त्यांचे काम पूर्णपणे तांत्रिक स्वरूपाचे असूनही त्यांना लिपिक वर्गीय वेतन दिले जाते। दुसरीकडे वन विभाग आणि महापालिकांमध्ये याच पदाला तांत्रिक वेतन श्रेणी लागू आहे। विशेष म्हणजे मॅटने अद्याप कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल देऊनही शासनाने अंमलबजावणी न केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय। 18 फेब्रुवारी मोजणी साहित्य जमा करून काळ्या फिती लावून कामकाज सुरू करण्यात आले। 20 फेब्रुवारीला मोजणी काम पूर्णपणे बंद। 23 ते 26 फेब्रुवारी सामूहिक रजा आंदोलन। 27 फेब्रुवारी पुण्यात जमाबंदी आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा। 2 मार्च पासून राज्यव्यापी बेमुदत संप करण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने तहसीलदार अभिजित जगताप यांना एमजी कदम भूडीपी आईटवार कली एमव्ही चौधरी भूमापक एचडी डाखोरे आजाली एमजी स्मरशिवने भूमापक यांनी निवेदन दिले आहे। आंदोलनामुळे जमिनीची हद्द मोजणी, कोटाच्या मोजण्या, वाटणीचे नकाशे, सिटी सर्व्हे व शासकीय प्रकल्पांचे महामार्ग, धरणे भूसंपादनाच्या मोजणीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल, नांदेड। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।